गुड मॉर्निंग. आणि सकाळी मस्तपैकी अद्रकचा चहा पिलेला आहे आणि आमची तयारी सुरू झाली. का तर आता दुसऱ्या दिवशी वर्षश्राद्ध होतं, त्यामुळे भरपूर कामं राहिली होती आणि ती आम्हाला पार पाडायची होती. तर सकाळ सकाळी जाऊन दुकानातून सामान आणलं आणि आमचा पुजारी हा फिक्स आहे माहिती आहे का, रोज हाच पूजा करतो. परत मळ्याला गेलो, इतकं काम की मी जेवायचंसुद्धा म्हणजे राहिलं होतं. म्हणजे सकाळचं जेवण मी दुपारी केलेलं आहे, जे सकाळी खातो आपण. खाल्ल्यानंतर मग परत शेतात गेलो, थोडीफार कामं होती. आज पण माझा हात जुगाड आहे, कारण की ऊन अजिबात सहन होत नाही आहे आणि सवय नाही, त्यामुळे अजिबातच सहन होत नाही. नाही तर खरंच हे जुगाड केला नसता मी. एवढं कधी मी ना माहिती आहे, कधीसुद्धा डोक्यावर घेतलं नसेल जेवढं मी हे उन्हात घेते आहे. मी फक्त मंदिरात गेल्यावर घ्यायची, पण वेळ हे सगळं करायचं. घरी आलो तर इथं पण तेच काम, सगळं सामान वगैरे आणलं होतं, कारण की उद्या खूप जण येणार आहेत जेवायला पण आणि वर्षश्राद्ध असल्यामुळे गर्दी होती. परत ही पानं वगैरे शोधण्यात इतका वेळ गेला, कारण की उद्याच्या पूजेसाठी सगळं लागणार होतं आणि मोठं ते लागणार, काय म्हणते, हातरायला पण लागणार होतं, ते पण आणलं, कारण की भजन पण असतं. आणि मेन म्हणजे जे लिस्ट दिली होती भटजीने, ती सगळं आम्ही आणलेलं आहे. फुलं वगैरे, कारण की फुलं पडतात त्यामुळे ते, आणि तर मंडप बांधणं पण सुरू होतं, कारण की आता खूप कमी वेळ आणि कामं इतकी की काय सांगू. तरी पण माझ्या मम्मीने माझी फेवरेट भाजी बनवली होती. नंतर आज परत यात्रा पण त्यात सेम दिवशी आहे, त्यामुळे तो आणि गोंधळ आणि बासच.